ऐतिहासिक आणि ओस्मानी आजचा क्षण आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कुस्ती निवेदकांचा मेळावा भरतोय. आपण सर्वजण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. अगदी आज काही जण प्रवासामध्ये आहेत, वाट चालायला लागलेत. अजून इथून गेल्यानंतर जिल्हा चाचणी कोणाकडे आहेत, आजच्या कुस्ती मैदान आहेत, कोणाच्या पाहुण्यांचे लग्न इव्हेंट आहेत. अगदी वेळेत उपस्थित राहून या मेळाव्याची सुरुवात आनंददायक वातावरणात झालेली आहे. टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे, जोरदार टाळ्यामध्ये. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ देवकाते यांचा सन्मान होतो. त्याचबरोबर आपल्या विनंतीला मान देऊन ज्यांच्या आवाजामध्ये अनेक अधिवेशनं पार पडली, सर्वांना समजून घेणारा माणूस, कुस्ती क्षेत्रामध्ये निवेदकांना मायेची थाप टाकणारा, ऊर्जा देणारे आदरणीय माझे आधारस्तंभ लिमन सर यांचा सन्मान आदरणीय हनुमंतराव शेंडगे आणि आदरणीय दुशे सर आणि तवरे सर आपण करावा अशी विनंती करतो. येणारा महाराष्ट्राचा इतिहास अगदी सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे असा ओस्मानीय क्षण इथं पार पडतोय. महाराष्ट्राच्या कुस्तीला यशाच्या शिखरावरती आणि स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवणारे काम करणारे, मुख्य कुस्तीला बोलकं करताना वेगळा सुगंध देणारी मंडळी आज एका ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय एक क्रांतीचं पाऊल ज्या व्यक्तिमत्वाने उचललं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निवेदन क्षेत्रामधनं कार्यरत राहताना अनेक निवेदकावरती फार मोठे अन्याय झाले, पण कुठल्याच निवेदकांना समोर येऊन त्या गोष्टीला वाचा फोडली नाही. पण प्रथमतः आपल्यातलाच एक अगदी वेगळी वाट चौकाळून या वाटेवरनं संघर्ष आहे, या वाटेवरनं प्रचंड मोठं नुकसान आहे, हे सगळ्या गोष्टी असतात. पण येणाऱ्या कालखंडामध्ये या कुस्ती क्षेत्रातील निवेदकांच्या भवितव्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाने फार मोठी जोखम स्वीकारलेली आहे, आदरणीय ज्येष्ठ कुस्ती निवेदक, अभ्यास कुस्ती निवेदक युवराज तात्या यांचा सन्मान आदरणीय सरांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण करावं. आता ज्यांचं आगमन होत आहे सोलनकर सर, नारायण सोलनकर सर, युवराज सोलनकर सर यांच्या शुभास्ते. आणि अजून कोणाचं? मोशिम आतार यांना मी विनंती करतो. आतार सर, मोसिम आतार सर, आतार सर. आपण टाळ्याच्या गजरामध्ये हा क्षण अगदी शतकोनात साजरा करायचा आहे. एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवान आणि कुस्ती क्षेत्राला या भागात दिशा देणारे व्यक्तिमत्व हनुमंतराव शेंडगे सर यांचा भागवत काळे यांच्या शुभास्ते सन्मान होतं. भाऊसाहेब काळे फक्त आवाज ऐकलाय, त्या व्यक्तीला जवळनं पाहण्याचा योग आला नाही. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कुस्तीला एक वेगळा सुगंध आणि वेगळा गंध देणारी मंडळ एका ठिकाणी आलेली आहेत. यानंतर कुस्ती लीग मधनं ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम केलं, आदरणीय बारामतीचा आवाज प्रशांत भागवत सर यांचा सन्मान आदरणीय थोरे सर या आणि रामभाऊ गोळे यांच्या शुभास्ते होत आहे. तसं पाहता आपण भलेही संख्येनं मोजके असलो तर संघर्षाची नांडी आळीन महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची धमक आहे ना, प्रचंड मोठी ताकद तुमच्याकडे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आणि आवर्जून खऱ्या अर्थानं अलीकडे 21व्या युगामध्ये कुस्तीला एका वेगळ्या प्लॅटफॉर्म मिळवून दिला, ती इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर आसवले सर, ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनल याचे संस्थापक, हा ME असणारा एक व्यक्तिमत्व राजश्री शाहूराजे, कोल्हापूरच्या करवीर नगरीमधनं असणारे ज्ञानेश्वर आसवले सर
यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ देवकते यांच्या शुभहस्ते होतोय. मी ज्ञानेश्वर अस्वले यांना विनंती करतो. वडंगे त्यांचं गाव आहे, अत्यंत गरीब घराण्यातला, पण ज्याने उत्तर भारतामधील अनेक मोठमोठ्या पलवानांची घरं दाखवली आपल्याला. कुठल्या सिटीमध्ये ते आहेत, त्यांची पलवानाची खरी दौलत जी असते म्हणजे गदा, मेडल, पारितोषिक हे दावण्याचं काम उत्तर भारतातील अनेक पलवान, महाराष्ट्रातील अनेक नामांकित पलवानांच्या मुलाखती घेतल्या, जुन्या पलवानांना प्रकाश चौकामध्ये आणलं. सत्य मांडण्याची ताकद ठेवणारा ज्ञानेश्वर अस्वले यांचा सन्मान होतो. अनेक मैदान टिपणारा, अनेक मैदान कॅमेऱ्यामध्ये कैद करणारा, पैशाच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट जीवनाच्या वाटेवरती असते, ते म्हणजे समाधान नावाची. आणि हेच समाधानाचं तेज खऱ्या अर्थानं त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती दिसतंय. आणि त्याचबरोबर प्रथमेश फाळके आपला विशेष भारी याच्यामधनं अनेक विषयाला वाचा फोडणारा प्रथमेश फाळके यांचाही सन्मान आदरणीय बाबांनी करावा. मी त्यांना विनंती करतो बाबांना. प्रथमेश फाळके यांचा सन्मान होता. आपला विशेष भारी असा गोड आवाज लाभलेला आणि प्रत्येक विषयाची मांडणी अभ्यास पूर्ण करणारं व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक यांचाही यशोत्तर सन्मान होतोय. आणि पलीकडे आमचे लॅपटॉपवरती ते जादा शूटची करायला लागलेले आहेत. कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून काम करत असणारे दादा यांचा सन्मान. आता रोहन, तुम्ही या. काटापूरचा आवाज, साताऱ्याचा मुलुक मैदान तो रोहन केंजळे यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं अशी माणसं बघितली का जणू काही मैदानावरती आहे का असं वाटतं. ध्येयसृष्टीचा बांधा, बँक बॅलन्स कोण विचारत नाही, पण शरीराची दौलत पाहिल्यानंतर पुढल्यावरती दहशत निर्माण होते. पण याच हातामधनं जेव्हा लॅपटॉपची बटणं फिरतात ना, त्यावेळेला एखाद्या गरीबाच्या लेकराचा आवाज आणि त्या गरीबाच्या लेकराचं कौशल्य घराघरात पोहोचवण्याचं काम करत असतात. लाखो जीवनातला वेळ खर्च करून कुस्तीला चालना देणारी मंडळ आहेत. नेहमीच पडद्याच्या पाठीमागे राहून पायाचा दगड बनवून राहणारी मंडळ आहेत. त्यांचा इच्छित सन्मान इथं पार पडतोय. हा, आता फार वेळ झालेला आहे आणि फार वेळ झाल्यामुळे नको ऐका नको प्लीज नको नाही ऐका आता आपणच हे करा. उत्कृष्ट निवेदक आणि सगळ्यांचे एक आवडतं व्यक्तिमत्व परशुराम पवार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ देवकते सर, कुस्ती निवेदक आमचे गुरु यांच्या हस्ते होते. सगळ्यांनी टाळ्या वाजून आता काय अनोळखी चेहरे तुमच्या माझ्यामध्ये आहेत. माईक चालन. ओके. आपण हे सत्र पुढे घेऊन जात असताना एखाद्या सागरासारखा अथुंग हा विषय बरं का मित्रांनो, तो एका 10 मिनिटाच्या तासाच्या बैठकीमध्ये न संपणारा विषय आहे. पण सर्व गोष्टीकडे आपण थोडे थोडे विषय जवळ चिटकून जात असताना किंवा घासून जात असताना प्रथमतः आज आपण एका ठिकाणी का जमलोय, तर गेली अनेक दशकं या कुस्तीला चालना देण्याचं काम, आणि मी मगापासून एक सारखा उच्चार करतोय की कुस्तीला सुगंध देण्याचं काम. कारण का मित्रांनो, कारण सुगंधामध्ये अनेक प्रकार आहेत. कस्तुरी सुगंध आहे, चंदनी सुगंध आहे, मोगरा आहे, जाई जुई आहे. पुढे बसलेली मंडळ ही कस्तुरी असतील, चापा असेल, मोगरा असेल, जे जे तिच्या पद्धतीने आहे ना, त्या कुस्तीला सुगंध देण्याचं काम हा निवेदक आपापल्या पद्धतीनं आपापल्या भागामध्ये एका विशिष्ट मर्यादित असेल पण तो करण्याचं काम करतोय. अलीकडं कुस्ती याच्या शिखरावरती आहे का, तर आहे, नक्कीच आहे. पण काही गोष्टी या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये चुकीच्या घडायला लागलेल्या आहेत. बाबासारखा एखादा ज्येष्ठ कुस्ती निवेदक गेली 30-35 वर्ष कुस्ती क्षेत्रासाठी आपल्या हाडाची काळजी झिजवतोय, रात्रीचा दिवस करतोय, लाखो किलोमीटरचा प्रवास करतोय, 4-4, 5-5 तास अँकरिंग करतायत, की प्रकाश झोकामध्ये नसणाऱ्या व्यक्तींना प्रकाश झोकामध्ये आणण्याचं काम करतायत. समृद्ध आयुष्य, समाधानी आयुष्य जगलेल्या माणसानं एखाद्या मैदानात त्यांच्या हातून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं असेल किंवा घाई गडबडीमध्ये एखादी गोष्ट राहून गेली असेल, माणूस हा
100% परिपक्व नाही, तो नेहमी अनुभवातनं शिकत राहतो. मग काल परवा दिवशी त्या गावात एखादा नेता तयार झालेला असतो आणि तो नेता उद्धट शब्दाचा वापर करतो. ते त्याचं गाव आहे, तिथं तो बोलला, ते त्याच्या बुद्धीचं कौशल्य. निवेदक हे नेहमी हुशार आणि चाणाक्ष असतात. क्षमा ही सगळ्यात त्यांच्याकडे जबरदस्त एक शस्त्र असतं आणि क्षमा करून ती माणसं पुढे निघून जातात. कदाचित ही सहनशीलता निवेदकाच्या बाबतीत कमकुवत बाजू व्हायला लागली का? सहन करत वाटचाल करत कुस्तीला चालना देत असणाऱ्या निवेदकांना कुठतर मानहानी केली जाते, जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय. आणि ह्याच्यावरती आपण एकमेकाचा संवाद साधून, एकमेकाच्या अडीअडचणी जाणून घेऊन ह्याच्यावरती काहीतरी नेहमी आपण ठास असा उपाययोजना काढून, कारण कित्येक दशकानंतर आपण एका ठिकाणी आलोय. ह्याच्या आधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निवेदकांचा मेळावा झालेला आढळला नाही कधीच. तो पहिल्यांदा आज अकलूजच्या पावन मातीमध्ये भरतोय. कारण अकलूज ही सिटी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणार आहे, पैलवानकी क्षेत्रालाही दिशा देणार आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 अधिवेशनं या अकलूजच्या पावन मातीमध्ये पार पडलेले आहेत. याच मातीमधनं कीर्तिमानी पैलवान घडलेले आहेत. अशा ऐतिहासिक आपण भूमीमध्ये सर्वजण आपण कुस्ती निवेदकांचा मेळावा घेतलेला आहे. अगदी अभ्यासपूर्वक काही मंडळींनी बैठक घेऊन आहे ना, अनेक जण येऊ इच्छित होते. मग वस्ताद असतील, कुस्ती अभ्यासक असतील, कुस्ती प्रसारक असतील किंवा कुस्ती विश्लेषक असतील, ते म्हणतो ते आम्हाला यायचं आहे. पण आपण जाणून बुजून त्या सर्वांना या गोष्टीपासून दूर ठेवलेलं आहे, कारण आज आपल्याला एकमेकाची मन मोकळी करायची आहेत. मी प्रमुख पाहुण्याकडे जाण्यापूर्वी मी प्रत्येक निवेदकाला विनंती करेन की कमी वेळेमध्ये आपला परिचय आपण सर्वांनी द्यायचा आहे. परिचय क्षेत्र मी पहिल्यांदा का घेतोय, तर तुम्ही इथं आलाय हे तमाम महाराष्ट्राला कळू द्या. मी सुरुवातच आपल्यापासून करेन की पुन्हा व्यासपीठाकडे जाण्यापूर्वी मी तुमच्याकडनं कारण हे आदरणीय मंडळ आहेत, आपल्यापासून पायापासून आपण सुरुवात करूया. प्रत्येकाने 1-2 मिनिटं मीच माझ्यापासून सुरुवात करतो. मी कुस्ती निवेदक परशुराम पवार, सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये माळेवाडी म्हणून छोटंसं गाव आहे. 2010 पासून म्हणजे तसं 8-9 पासूनच मी कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतोय. 2022चं अधिवेशन बाबा समवेत मी साताऱ्याचं प्रथमतः केलं. त्यानंतर 2023चं कोथरूडचं अधिवेशन केलं मुरली अण्णा मोहोळ यांचं, आणि 2024 फुलगावचं अधिवेशन. अशा अधिवेशनमध्ये आणि असंख्य अशा मैदानावरती कुस्ती कॉमिटीच्या माध्यमातून काम करत आहे. मी माझा परिचय जसा दिलाय, जसा तर तुम्हीही तुमचा परिचय द्या, कारण चेहरे आणि आवाज याच्यामध्ये बरंच अंतर आहे. मी आवाज ऐकलाय पण त्या व्यक्तीचं नाव आणि ती व्यक्ती पाहिली नाही, तर तमाम महाराष्ट्राला ते कळू द्या. या मी सोमनाथ कामाचरस, राहणार मोठेवाडी. याच माळशिरस भागामध्ये 1 ते 1.5 वर्ष झालं कुस्ती निवेदक मध्ये काम करतो. या आता नावं घ्यायला नको, तुम्ही उठून या बापू. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. हे 3-4 वर्ष झालं कुस्ती माध्यमातून निवेदकाचं काम करतोय आणि मोठी कुस्ती बोलती करण्याचं काम करतोय. धन्यवाद. नमस्कार, मी कुस्ती निवेदक रामाभोई, तालुका भोर, जिल्हा पुणे. मी भोर तालुक्यातलं एक छोटस गाव बाजारवाडी धावडी म्हणून आहे. मी गेले 2 वर्ष ते 3 वर्ष झालं कुस्ती क्षेत्रात कुस्ती निवेदक म्हणून काम करतोय. आमचे गुरुवर्य बाबासाहेब किमान यांच्या मार्गदर्शन. टाळ्या नको, त्यात वेळ जातोय. मी प्रवीण ठवरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, गाव गोरकोटे खुर्द. 2016-17 पासून छोट्या मोठ्या मैदानामध्ये मी ही कुस्ती कॉमेंट्रीचं काम करत आहे. धन्यवाद. मी सुभाष दिवशे, इंदापूर. मी जवळजवळ 7-8 वर्ष झालं कुस्ती निवेदक काम करतो. यात्रा आणि यात्रेमध्ये पुस्तक वाचतो आणि काय अधिवेशन केलं नाही. विकन मोहर करतो. सर उठा की, उठा वेळ जातोय. या स्पीडने. रोनी पुढे. मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर, तालुका कर्जत, राशीन, छोटंसं गाव तिथं पिंपळवाडी. गेल्या 3 वर्षापासून मी कुस्ती च्या माध्यमातून हे क्षेत्र सांभाळतोय. माझ्या माहितीप्रमाणे मी सातारा,
बऱ्यापैकी पुणे, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा बऱ्यापैकी अशा वॉन्टवरती गावांमध्ये फिरतोय. आज सगळे असे एकत्र आले, कुस्ती क्षेत्रासाठी सगळी माणसं जमली आणि खरोखर आज आनंद वाटला की धन्यवाद. आज महाराष्ट्राचे कुणी केलं नव्हतं. आजपर्यंत या गोष्टी सगळ्या कधी आवाज या गोष्टीवर उत्साह होता, तर तुमचा कुणीतरी हे विषय पुढे मांडला आणि त्याला सुरुवात केली. चालली दिवस शिकली. मोठी जागा नाही, जास्त मोठा अधिकार नाही, माणसाने जागा पाहून बोलणं सुद्धा गरजेचं असतं. मी थोडस सगळ्याची माध्यम सगळी मोठी माणसं समोर बसलेली त्या क्षेत्रातली बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बोलून घेऊन तो या रोनी. मी रोहन केंद्रे, सातारा तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे कटापूरमध्ये 2016 पासून कुस्ती निवेदनाला सुरुवात केलेली आहे. तरी युवराज तात्या किती असतील, विमल सर असतील आणि भागवत सर असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केलेली आहे. तर एवढं सांगतो. सुरू का? मी कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आज या ठिकाणी जमलेलो आहेत सर्वजण. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. प्रथमतः ज्यांनी संकल्पना मांडली कुस्ती निवेदन स्नेह संमेलन, खरोखरच ही संकल्पना जबरदस्त आणि छान मानावं लागेल. अशी संकल्पना कुठंच मांडली गेली नव्हती. आदरणीय माझे गुरुवर्य युवराज तात्या केचे सर, पुजारी सर, उपस्थित मातब्बर असे लेमन सर असतील, आमचे गुरुवर्य शेंडगे सर, राजाभाऊ देवकते सर, भागवत सर. खरोखरच ही वेळ का आली, देर आहे दुरुस्त आहे, परंतु खऱ्या अर्थानं असा प्रसंग आपले सर्वजण निवेदक एकत्र झालो का झालो, खरोखरच एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. कुस्ती क्षेत्रात काय अडचणी असतात किंवा काय राजकारण चाललं हे बाजूला ठेवून आपण निवेदक कशा प्रकारे निवेदन करून कुस्ती ह्या लाल मातीचा रंग अजून कशा प्रकारे उजाळ करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर उपस्थित सर्व माझे, मी काय आता निवेदक म्हणता येणार नाही, कारण का माझे गुरुवर 2022 शिवनेरी तालमीत पहिल्यांदा बसण्याचा जो मला मान मिळाला, आमचे गुरुवर केचे सर, खरोखरच त्यांनी मला बऱ्याच मैदानात कशा प्रकारे बोलावं हे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मोहसिनचं जे शिवनेरीत होते, आज त्यांना बघितलं, आठवलं. सोलनकर सर, खरोखरच ही ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांच्यापुढं आपण लहान आहोत. त्यांनी कितीतरी वर्ष कार्य केलेत, पण कुस्ती खरोखर टिकली पाहिजे. कुस्ती वाढवण्याचं आपल्या बोलण्याच्या माध्यमातून त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. पण कुठल्या तरी पद्धतीनं शांत किंवा मोजक्या आवाजात कुस्ती दाबता कामा पाहिजे नाही. ज्या प्रकारे आपण हजारो माणसांच्या प्रेक्षकांच्या पुढं ठामपणे बोलू शकतो, तसं जी काय गोष्टी चालली जातात कुस्ती निवेदकांविरोधात ते होऊ नये. कारण आपण सर्व निवेदकांनी एकत्र होऊन तो आवाज उठवला पाहिजे आणि जी काय घडत आहे त्याचा आपण तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. आणि एका घटनेमुळे आपण माघार न घेता पुन्हा उभारू. जसं श्रीकृष्णाला अर्जुनाने निवडलं, गुरु एकच असावा पण चांगला असावा. त्यामुळं आज आपण मागं सरायचं नाही, आपण नेहमीच कुस्ती क्षेत्राला उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे. इथून पुढेही उंचीवर नेण्याचं कार्य करू. धन्यवाद. मला 4 शब्द बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. त्यामुळं कुस्ती निवेदन हे क्षेत्र प्रथमतः केचे सर असतील किंवा ज्यांच्या संकल्पनेने हे मांडलं गेलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आपलं कार्य इथून पुढेही जोमानं नाही, जबरदस्त चालेल हेच मी व्यक्त करतो. मी नाव सांगायचं राहिलं, बाळू बाजीराव वाघमोडे, राहणार माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. धन्यवाद. इकडे सर. नमस्कार. मी प्रथमेश फाळके. कदाचित ओळख नसेल, पण मी गेल्या 8 वर्षांपासून कुस्ती निवेदनाचं केचे सरांच्या मार्गदर्शनात काम करतोय. पण त्यापेक्षा माझी वेगळी ओळख म्हणजे माझं चॅनल विशेष भारी म्हणून आहे. त्या माध्यमातून सुद्धा मी कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतो.
वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्या विषयाभारी या चॅनलवर बोलत असतो. 8.5 लाख सबस्क्रायबर सध्या आहेत. आणि चॅनलच्या अगोदर मी कुस्ती निवेदक हे अभिमानानं सांगतो. लिमन सरांच्या हाताखाली असतील, केची सरांच्या हाताखाली पैलवान आहे अगोदर, त्यानंतर निवेदक हे अभिमानानं मी बाहेर गेल्यानंतर सांगत असतो. म्हणूनच आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तिकडे येण्यापूर्वी तुमच्याकडे येण्यापूर्वी एक काही गोष्टी आहेत. संघटना मित्रांनो का असावी आणि कशासाठी असावी त्या गोष्टीचाही उलगडा झाला पाहिजे. का असावी संघटना, कशासाठी संघटना असावी, संघटनेचा फायदा काय होता, संघटनेचा माध्यमातून आपल्याला काय करता येतं, हा एक विषय फार सुंदर चांगला आहे. ज्या वेळेला एखादी काठी असते तर लगेच मोडता येते, पण ज्यावेळेला 5, 7, 10 काठ्या एका ठिकाणी येतात ना तर त्याला मोडता येत नाही. आणि संघटनेकडं सर्वात मोठं हत्यार काय असतं, शस्त्र काय असतं, तर तुमची विचाराची शिजोरी. तुमच्याकडे विचाराची शिजोरी जर जबरदस्त असेल तर संघटना उभा राहते, संघटना टिकते, नावारूपाला येते. आज एक विचाराचं रोपटं आपण इथं लावायला लागलं. हे विचाराचं रोपटं आहे. याला तुम्ही आम्ही संपल्यानंतरही काही निवेदक तयार होणार आहे, त्या विचाराच्या रोपट्याला खत पाणी घालणार आहेत. आणि हे विचाराचं रोपटं आज बीजांतरण करण्याचं काम आपण या मातीमध्ये करतोय. आता मान्यवराकडे जाण्यापूर्वी मी हनुमंतराव शेंडगे यांना विनंती करतो, तुम्ही तुमची ओळखही दिली नाही, थोडं 2 मिनिटांमध्ये आपली ओळख द्या. तमाम महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांना कळू द्या की कोण कोण निवेदक आले तिथे. मी कुस्ती निवेदक हनुमंतराव शेंडगे गेले 15 वर्ष कुस्तीची सेवा करतोय अखंड महाराष्ट्रभर. आमचे गुरुवर्य शंकरांना पुजारी कोथळीकर, राजाभाऊ देवकाते यांचं मार्गदर्शन, पुन्हा आमचेच पट्टशिष्य केचे सर आणि ज्यांचा या महाराष्ट्रामध्ये आवाज आहेत असे लिमन सर, असे गुरुवर्य भागवत सर, आमचे सर्व सहकारी मित्र, सर्व इथं जमलेले निवेदक आणि सर्व या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि युवराज तात्याच्या विनंतीला मान देऊन सर्व या कुस्ती संघटनेतले सर्व कुस्ती निवेदक, संघटक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि इथंच थांबतो. यानंतर आदरणीय प्रशांत भागवत सर, आपल्याला एक सुंदर विषय घ्यायचा आहे की तो म्हणजे आता कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीनं निवेदकाला हरेसमेंट केली जाते, त्याला त्रास दिला जातं. आता हे जे मोजके वक्ते राहिलेत ना, मी त्यांना ह्या थोड्या विषयावरती नुकता परिचय नाही आता तुम्ही द्यायचा, आपण समोराकडे वळलेलो आहोत. या विषयाला सगळीकडे आपण एक पायरी पुढे जातोय. निवेदन क्षेत्रामध्ये आज वाटचाल करत असताना अनेक ज्येष्ठ निवेदक आहेत, नवे निवेदक तयार होत आहेत, पण निवेदकाला एक प्रकारचा त्रास दिला जातोय जाणून बुजून एखादा व्यक्तीकडून, किंवा विशेषतः असा एक गट तयार व्हायला लागला की तो जाणून बुजून एखाद्या माणसाला त्रास निर्माण करायला लागला. या विषयाला आपण थोडं विश्लेषण करावं असं मी आपल्याला विनंती करतो. ते सगळं तुम्हाला जे वाटतं. नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आता परशुराम पवारांनी सांगितलेलं आहे की ठराविक निवेदकांना त्रास दिला जातोय, पण का दिला जातोय, इतर निवेदकांना त्रास का दिला जात नाही याची शहानिशा करणं गरजेचं आहे. माणसं बाबा निमनला का बोलतात, शेंडगे सरांना का बोलतात, प्रशांत भागवतला का बोलतात, याचंही कारण शोधलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. काल काय झालं हे सोडून द्या, माझं तर म्हणणं आहे, पण आज आणि इथून पुढे आपण काय केलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता हा विषय आपल्याला वाढवायचा नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. काल झालं, कालचा दिवस गेला, पण आज आणि इथून पुढे काय केलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा. एवढंच माझं सांगणं आहे. इथून पुढे आपण चांगलं काहीतरी करूया, कुणाबद्दलही वाईट कुणीही बोलू नका, एवढंच सांगायचं. झालेल्या विषयाचे विचारला पाहिजे ना, ज्यांनी केलं त्याला मग काहीतरी पण का झालं हे मी मला माहित नाही ना, तिथं मी नव्हतो ना. तो ऐका ना, मी मैदानाला होतो पण मी तिथं नव्हतो ना. आता कालचा विषय झाला द्या सोडून, पण आता इथून पुढे आपण काय केलं पाहिजे
आणि कसं वागलं. काही झालं तर त्याच्याबद्दल आवाज कसा उठवला पाहिजे याच्याबद्दल? हा मग ज्येष्ठ कुस्ती निवेदक बाबाजी निमन सर असतील हे ते त्याबद्दल बोलतील. पण माझं एक निवेदकांना म्हणणं आहे की मैदान बाबा निमनच्या गावात असेल तर कुणी बाबा निमनच्या गावात फोन करू नका. कुणाच्याही गावात असेल फोन सातत्यानं करू नका. कुणाला विनाकारण त्रास देऊ नका. हा बाबा माझं बाबावर प्रेम आहे, माझं तात्यावर प्रेम आहे, माझं प्रथमेशवर प्रेम आहे, माझा अधिकार मला म्हणजे माझा तोही आहे की बाबा मला प्रथमेशलाच बोलवायचं. लक्षात आलं. मला माझ्या मैदानाला माझी बाबाची किती दोस्ती असू द्या, माझी राजाभाऊची किती दोस्ती असू, राजाभाऊ आमचे हे सगळे गुरु आहेत. माझे शंकरांना गुरु आहेत, राजाभाऊ देवकाते सर गुरु आहेत, बाबा निमन असतील, शेंडगे सर असतील, केचे सरांचं मला मार्गदर्शन चांगलं, योगदान चांगलं. पण मला असं वाटतं की माझ्या मैदानाला प्रथमेश फाळकेलाच बोलवायचं. बरोबर बरोबर. मग बाकीच्यांनी फोन करू नका ना. लक्षात आलं. त्यामुळं काय कालचं झालं मी म्हणतोय कालचा विषय घेऊ नका. आता आज काय केलं पाहिजे, इथून पुढे आपण काय केलं पाहिजे याच्यावरती बाबा असतील, शेंडगे सर असतील, राजाभाऊ देवकाते असतील, ह्यांनी बोलावं एवढीच विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत भागवत सर. अगदी बरोबर आहे. अनेक विषय आहेत पण या पहिल्याच बैठकीमध्ये या एवढ्या कमी वेळेच्या चर्चेसत्रात अनेक विषय सुटणार नाही. तर आपण आहे ना हा विषय पुढे घेऊन जात अजूनही एका बैठकीने काही विषय संपणार नाहीत. अजून आपले काही मित्रपरिवार आहेत. आपण हे विचाराची पेरणी केले, अजून काही जणांपर्यंत मेसेज पोहोचला नाही. काही निवेदक असे आहेत की त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, साधं फोन आहे, त्यांच्या साधी माणसं आहेत ती, पण ते आहे ना त्यांच्या भागात आहे ना कुस्ती जेवण ठेवण्याचं काम करतात. तर आता इथून आलेले हे 15-20 जण ते अनेक 15-20 जणांना सांगणार आहेत की बाबा वर्षातनं 5 जानेवारीला आपल्या मेळावा भरतोय आणि आम्ही अजून एक अशा ह्या सगळ्या अभ्यासकांच्या विचारातनं घेतलंय की अनेक विषय आहेत. आता ते काही कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाहीत, मीडिया चालू आहे समोर, बरं का. काही विषय असे आहेत की ती आपण तुम्ही आम्ही एका ठिकाणी का कुटुंब म्हणून, मी काय म्हणतो लक्षात घ्या बारकांना, प्रत्येक शब्दावर लक्ष द्या. कुटुंब म्हणून आपण एक कुटुंब, आपण एक परिवार आहे आणि परिवारामध्ये 2 भावाचं भांडण एक तात्विक असतं. त्याला लगेच एकमेकाच्या विचारातनं सोल्युशन निघालं जातं. की समजा एका गावात 2 भाव राहतात, त्या भावांनी चांगला प्रपंच केला पण गावातल्या कुठल्या तर टॅग्याला ती बघवत नाही. मग ती धाकट्या भावाला सांगते तुझा थोरला भाऊ गावात पांढरे कपडे घालून पुढारपण करते आणि तू रानात राबते, लगारावरा राबते, तुझं कुठं नाव नाही काय नाही. तुझ्या भावाचं पोस्टर लागले, तुझं पोरग चांगल्या शाळा शिकते, तुझं पोरग प्राथमिक शाळा शिकते. बघा तर ते धाकटं भाव काय करते, काम करत नाही रानात. ती येते आणि त्या जी कारभार असते ना घराचा, ती गाव थोरलाकडे त्याला म्हणते मला उद्या वाटून पाहिजे. चांगलं घर कसं फुटतं बघा. निवेदन क्षेत्रात हेच घडलेलं आहे. निवेदन क्षेत्रात आता फार विषय पुढे नेण्यात मला अर्थ नाही. निवेदन क्षेत्रात हेच घडलंय. एक कोणतं निवेदक काल परवापर्यंत तुमचं चांगलं गुणगान गातोय, ठीक आहे, पण तो निवेदक एका परिपक्वतेकडे जातो वयानुसार आणि बुद्धीनुसार आणि तो सत्य मांडायला लागला काही जणांना बघवत नाही. परिपक्वनुसार म्हणतोय मी राजभाऊ, तो योग्य एका स्टेजवर जातो, समृद्ध होतो. तो त्याला पैशाच्या अभिलाषा राहत नाही, नावाची कीर्तीच्या अभिलाषा राहत नाही, कुणी माझा सत्कार गावा अभिलाषा राहत नाही. तो सत्य मांडायच्या तयारीत राहतो. म्हणजे परिपक्वकडे जातो, सत्य मांडायला लागतो आणि सत्य मांडायला लागला का तो काही जणांना टोचतोय. आणि यानंतर ही चर्चासत्र पुढे नेण्यापूर्वी ज्यांच्यामुळं आज आपण एका ठिकाणी आलोय, क्रांतिकारक पाऊल मी म्हणतो बरं का, क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे. निवेदन क्षेत्रामध्ये वावरत असताना अनेकावरती अन्याय झालाय, सगळ्यावरती अन्याय झाला, पण सगळी बोलायला तयार नाही. सगळे असे अन्याय सहन करून गो बसले आणि अन्याय सहन करण्यास सगळ्यात मोठा अन्याय आहे. हे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ज्यांनी पहिलं पाऊल पुढे टाकलं आदरणीय ज्येष्ठ कुस्ती निवेदक युवराज तात्या यांना मी विनंती करतो, तात्या सविस्तर मांडा आणि सगळ्या विषय घासून जाऊ द्या थोडं थोडं. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. मी कुस्ती निवेदक युवराज केचे, गार अकोले, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बोलणारे सगळे व्यक्ती आहेत या ठिकाणी आलेले. आज माझ्या पद्धतीने ही संकल्पना खऱ्या अर्थानं परशुराम पवार सरांनी अवलंबात आणली. मागल्या एक 5 दिवसापूर्वी आमचा फोन झाला आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत पैलवानाचे मेळावे झाले, वस्तादांचे मेळावे झाले, अनेक संघटनेचे मेळावे झाले, पण आपल्या कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोणी मेळावा घेतला नाही आणि या मेळाव्याचं आपण आयोजन करू. ठीक आहे म्हणलं आणि स्वतः पवार सरांनी पुढाकार यामध्ये घेतला आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपण इथं उपस्थित राहिला. सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा आम्ही काम केला आणि
ज्यांच्या मनाला काय भावलं ते इथं उपस्थित राहिले. प्रपंच प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप प्रत्येकाला आहे, पण सामाजिक बांधिलकी कुठंतरी राहावी. सरांनी आता सांगितलं होतं की एक काठी मोडायला जेवढी ताकद लागत नाही, पण 10 काठी असल्यानंतर मोडू शकत नाही त्या. तसं आपण एकत्र आल्यानंतर काय होतं आणि एकजूट असल्यानंतर काय होतं हे सगळ्यांच्या समोर मांडण्यासाठी आज या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि या कार्यक्रमाला म्हणजे उपस्थित राहायला आपण बोलण्यासारखं बरंच आहे, पण इथून पुढं अनेक कार्यक्रम आहेत, अनेक जणांना पुढे जायचं आहे. पण काय असेल ते मी जास्त वेळ बोलणार होतो, पण थोडक्यामध्ये बोलतो. आज या अकलूजमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मगाशीच उल्लेख केला सरांनी की अकलूजमध्ये 2 महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन झाले. 1976ला एक अधिवेशन झालं याच अकलूजमध्ये, 2011ला याच अकलूजमध्ये अधिवेशन झालं. या अकलूज आणि अकलूज पंचक्रोशीमध्ये अनेक पैलवान घडले. संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास बघितला तर सोलापूर जिल्हा पैलवानकीच्या बाबतीत अग्रेसर आहे, आणि सोलापूर जिल्ह्याचा इतिहास बघितला तर हा माळशिरस तालुका अग्रेसर आहे. कारण कुस्ती खऱ्या अर्थानं इथं रक्तात आहे कुस्ती इथं. पण कुस्तीच्या कथा आणि व्यथा काय आहेत? डायरेक्टर कुणाला पडद्यासमोर दिसत नाही, पण डायरेक्टरच्या पाठीमागे किती त्रास आहे पडद्याच्या आड आल्यानंतर हे आपल्याला या ठिकाणी मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. एक छोटासा विषय सांगतो. या अकलूजमध्ये पुणे मिरज जर सोडलं तर दवाखान्याची संख्या या अकलूजमध्ये जास्त आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे 100 पेक्षा जास्त दवाखाने आहेत. पण सगळ्या डॉक्टर लोकांची एक युनिटी आहे. एखाद्या जरी हॉस्पिटलमध्ये एखादी काही घटना घडली तर एका मिनिटात सगळे हॉस्पिटल बंद करतात. हे कशामुळे होतं? संघटनेमुळे होतं, सगळ्याची एकी असल्यामुळे होतं. आपल्यात काय झालंय की मैदान कुठं आहे? उदाहरणार्थ आमच्या गाराखोल्यामध्ये मैदान आहे. मग गाराखोल्यामध्ये मैदान आहे, मैदानचा मी आयोजक आहे. मला काय जरी असलं तर त्या ठिकाणी राजाभाऊ देवकर यांना बोलवायचं. प्रशांत भागवत सरांनी मला संपर्क करू नये, मला बोलवा म्हणून, मला त्या ठिकाणी बोलवा. ठीक आहे ना, तुम्ही राजाभाऊला बोलवताय, बिनधास्तपैकी बोलवा, माझी काही अडचण नाही. मग राजाभाऊला तुम्ही 10,000 रुपये देताय, मला 7,000 रुपये द्या, मी येतो. ही भावना पहिल्यांदा सगळ्यांनी काढून टाका. म्हणजे आता सोशल मीडियाच्या समोर जे काय आहे ते सत्य बोलतो. आतापर्यंत कुणी काय केलं आणि कुणी काय नाही हे बघण्यापेक्षा इथून पुढे आपण काय करायचं आणि इथून पुढे कशा पद्धतीने जायचं. कसं आहे, आयोजक आहेत, निवेदक कोण भारी कोण हलका किंवा कोण ज्याच्या त्याच्या, कोणाला सलमान खान आवडतो, कोणाला शाहरुख खान आवडतो, कोणाला अमिताभ बच्चन आवडतात, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. थोडंच मोशींनी सांगितल्यानंतर मी राजाभाऊला कॅन्सल करून भागवत सरांना बोलवणार आहे. अशा प्रकारे काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत. आणि दुसरा एक मला सांगण्याचा एक विषय या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की प्रथमतः मैदानचं नियोजन झाल्यानंतर पहिला आपला काय असेल ते विषय ठरतो. माझं एकच आयोजकांना सांगणं असतं, भलं त्यांनी 10 लाख रुपये जरी मैदानाला घालवलं तरी निवेदकाच्या मानधनमध्ये प्रत्येक आयोजक काटकसरीनेच विचार करतो हे का घडतं, ह्याचा विचार अजूनही आपण का केला नाही. म्हणजे लग्नाला 10 लाख रुपये खर्च करायचा आणि बामण्याच्या 500 रुपये दक्षिणासाठी घासघीस घालायची, अशी परिस्थिती होत राहते. मग आता त्याच्यामध्ये आपल्या मानधनामध्ये 1,500 रुपयासाठी आयोजक का इतका त्रास घेत असतील याचा प्रश्न अजून काही कोणाला उलगडलेला नाही आतापर्यंत. आणि त्याच्या पाठीमागं त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता ठीक आहे, माझं मैदान आहे, माझ्या मैदानाला मी युवराज सोलंकरला निवेदक म्हणून बोलवलेला आहे, पण आता माझा सगळ्या पैलवानाशी परिचय नाही. युवराज, तू ह्या पैलवानला संपर्क कर, तू त्या पैलवानला संपर्क कर, ती कुस्ती जोडून दे. ठीक आहे, त्या कुस्तीला एवढंच पैसे येतं, ठीक आहे. ना आयोजकाला घेणं देणं नसतं, ना पैलवानला घेणं देणं नसतं. मरण कोणाचं त्याच्यात होतं? युवराज सोलंकरचं होतं. युवराज सोलंकरला पैलवान नाराज करा येत नाही ते, आयोजक नाराज करा येत नाही ते. अशा पद्धतीने मी प्रांजळ मनाने सांगतो, मी ही बरेच दिवस बऱ्याच आयोजकांच्या कुस्त्या जोडण्यामध्ये आपलं काहीतरी योगदान असावं म्हणून वाटाघाटी केल्या, पण माझे हात जोडून सगळ्याला विनंती आहे, कुस्त्या जोडण्याच्या कोणीही भानगडीत पडू नका. आपण निवेदक आहे, आपण जाऊन निवेदनाचंच काम करायचं आणि आपलं मानधन घ्यायचं आणि निघून यायचं. का आणि कशासाठी सांगतो? पैलवान पोरं, मग पैलवान भलं 100 रुपयाच्या जोडीतला असो अथवा 500च्या असो अथवा 5,000च्या असो किंवा 50,000च्या असो, मेंटॅलिटी सगळ्याची सारखी असते. बाहेरचं लांबचं उदाहरण सांगत नाही, मी स्वतःचं आणि स्वतःच्या घरातलं उदाहरण सांगतो. माझा मोठा चिरंजीव राजवर्धन इयत्ता 4थीची परीक्षा दिली गेल्या वर्षी, आणि माझ्या बरोबर आमच्या पुण्यात एक खालुंबऱ्याला मित्र आहेत मनोज बोत्रे. मनोज बोत्रे यांचं मैदान होतं. ते म्हणले तुमच्या चिरंजीवाची आणि आमच्या चिरंजीवाची कुस्ती लावूया. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही.
गेलो तिथं अमृतमामा सारखे मोठे पैलवान त्या ठिकाणी उपस्थित होते. अमृतमामाने दोघांना लंगोटा पण दोघाला लावा येत नव्हत्या, पण दोघाला मामाने लंगोटा लावून मैदानात फिरवून आणलं. फिरवून आणल्यानंतर त्या पुण्यामध्ये एक पद्धत आहे, बाबालिमांचे 500, राजाभाऊ देवकातेचे 500, प्रथमेशचे 500 असं पैसे गोळा व्हायला लागले. 10 मिनिटं गेली त्यात. मी माईक हातात घेतला आणि थांबा म्हणलं, जास्त पैसे देऊ नका ह्यांना, ही पैलवानच व्हायची नाही. आताच एवढं पैसे मिळल्यावर पैसे देणं थांबवलं. अमृतमामा म्हणलं बरोबर आहे, रस्तो म्हणतोय ते बरोबर आहे. मग 9,000 रुपये बक्षीस झालं. दोघांना 4,500 रुपये वाटून दिलं बक्षीस. आणि घरी आल्यानंतर मी म्हणलं दादा, राजवंदन दादा म्हणतो, दादा हे तुझं बक्षीस किती आहेत? 4,500. मला तर वाटतं जास्त झालं असेल, तुम्ही तर काय घेतलं नाही का नाही यातलं. मग माझ्या लक्षात आलं की ही कुस्ती खेळणाऱ्या आणि पैलवानाची मेंटॅलिटी काय असते. जर स्वतःचा पोरगा म्हणत असेल माझ्या पैशातलं तुम्ही जर काय पैसे तुम्ही तर काय घेतलंय, त्याला लेवेळ पुकरत होती तिथं. मग दुसऱ्याची का होऊ नये, त्या दिवशीपासून कानाला खडा लावला. आता म्हणलं बाहेरचं उदाहरण नको आहे, आपल्याला आपल्याच घरनं प्रचिती आली. स्वतःचा मुलगा जर म्हणत असेल लय वेळ पुकरत होती, जास्त पैसे झाले असेल, तुम्ही तर काय त्यातलं घेतलं नाही ना. म्हणजे ते म्हणते ती की भाताची परीक्षा शितावनं ओळखायची. त्यामुळं कितीही तुम्ही प्रामाणिक काम करा, कितीही काय करा, आजचा पेपर उद्या रद्दीत जातो आणि त्याला फारसं महत्व राहत नाही. महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया आपण. या ठिकाणी मानधनाच्या विषयाबद्दल बोललेलोच आहे. तर मला वाटतंय प्रत्येकाने जर स्वार्थ बाजूला ठेवला आणि स्वार्थ बाजूला ठेवून, स्वार्थ हा देवाधिकांना चुकलेला नाही, तुम्हा आम्हाला बी चुकणार नाही, कारण जगत स्वार्थी आहे. पण स्वार्थ जर बाजूला ठेवून आपण एकजूट झालो, एका ठिकाणी आलो, तर निश्चितपणाने यामध्ये आपल्या सर्वांचा फायदा आहे. दबावाला बळी पडायचं नाही, हा दुसरा महत्वाचा मुद्दा. हा, ओरिजिनल जो महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्याला महाराष्ट्र चॅम्पियन म्हणा, जो महाराष्ट्र केसरी आहे त्याला महाराष्ट्र केसरी म्हणा. या महाराष्ट्रात कमीत कमी 1,000-2,000 उपमहाराष्ट्र केसरी आहेत, सगळ्यालाच उपमहाराष्ट्र केसरी म्हणत बसू नका. जो खरंच महाराष्ट्र केसरीला फायनलला गेलेला आहे आणि तो तिथं पराभूत झालेला आहे त्यालाच उपमहाराष्ट्र केसरी म्हणा. हा महत्वाचा मुद्दा आहे. राजाभाऊ देवकाते उपमहाराष्ट्र केसरी म्हणला की युवराज केचने म्हणायचं चालू करायचं, प्रशांत बागोतने चालू करायचं, बाबाली म्हणे करायचं. पण आम्ही पाठीमागं जाऊन बी थोडासा विचार केला पाहिजे, तो पुन्हा संघ महाराष्ट्र केसरीला किती सालला आलता. मी उपमहाराष्ट्र केसरी, ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही पुन्हा संघ किती साली महाराष्ट्र केसरीला फायनलला आलता, उद्यापासून तुम्हाला उपमहाराष्ट्र केसरी म्हणतो. हा दुसरा महत्वाचा विषय. आणि आपण जर आज काय 20-25 जण निवेदक या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन 5 जानेवारीला केलं आणि पुढचा कार्यक्रम हा 5 जुलैला असेल. त्यावेळेस पूर्ण मैदान सगळे संपते आणि तो कार्यक्रम आटपाडीला असेल. पवार सरांनी त्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाला मात्र या महाराष्ट्रातलं 50 कुस्ती निवेदक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याच्याही पुढे जाऊन दुसरा विषय सांगतो. जर आपली एकी असेल, आपलं संघटन असेल, तर मी एक जाहीरपणे मीडियाच्या समोर या ठिकाणी मी हे सांगतो. आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. या सरकारच्या अगोदर क्रीडा मंत्री बनसोडे साहेब होते, राष्ट्रवादी अजितदादा पवार साहेब गटांचे, आणि त्यांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्राचे ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकरांना पुजारी यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा. आणि एक आपल्यासाठी एक आनंदाची बातमी, यावेळेस दत्तामामा भरणे क्रीडा मंत्री झालेले आहेत. त्याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करणार आणि ही प्रथा चालू करणार, एवढं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. पण याच्यासाठी सर्वांची एकी पाहिजे. आज अण्णांनी बरेच दिवस कुस्तीसाठी घालवलेले आहेत. बरेचसेच काय अण्णांच्या पाठीमागं तप आहे. आपण जरी व्यवसाय म्हणून स्वीकारला असलं तरी त्याच्यामध्ये मन ओतून मन झोकून अण्णांनी 25 वर्ष कुस्तीची सेवा केलेली आहे. तर आपण एकत्र आल्यानंतर पुरस्काराचा विषय या ठिकाणी आपण ठामपणे मांडू. काय तरुण निवेदक या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उत्सुक आहेत. आताच बाळासाहेब असतील किंवा भाऊसाहेब काळे सर असतील, हे अलीकडच्या काळामध्ये, त्यानंतर सोमनाथ दडस सर असतील, अलीकडच्या काळामध्ये बाबा पैलवान होते, आपण बी कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे आणि कुस्ती काढायला पाहिजे, असे जुन्या निवेदकांची काय अशी भावना झालेली आहे की पाठीमागून कोण तयार होऊ नये. जुन्या निवेदकांची भावना झालेली आहे. ही भावना मनातून 100% प्रत्येकाने काढून टाकली पाहिजे. या मताशी मी सहमत आहे. सूर्य जर झाकायचा म्हणला, हात तळात लावलं तर सूर्य झाकू शकत नाही. एक सूर्य उगवणारच आहे, प्रकाश देणारच आहे. आजचा पेपर उद्या रद्दीत जाणारच आहे. मीच लय मोठा आणि मीच लय चांगला म्हणून जर बसला तर होणार नाही.
परिवर्तन आहे, परिवर्तन घडत असतंय. जरी कोण नवीन इच्छुक असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तो कसा प्रसिद्धीच्या जोतात पुढे येईल हे बघितलं पाहिजे. तो जर निवेदक सोमनाथ दडस भाऊसाहेब काळे जर निवेदक झाले तर मला उद्या कोण बोलवणार नाही. ही माझी संकोचित बुद्धी झाली, ही माझी संकोचित आणि स्वार्थी बुद्धी झाली. पण भाऊसाहेब काळे, सोमनाथ दडस, बाळासाहेब वाघमोडे हे निवेदक होणारच आहेत आणि एक दिवस आपल्याला घरी बसावंच लागणार आहे. मग आपल्यापेक्षा मोठी होणारच आहेत हे ठरलेलं आहे. आपण एक दिवस थांबावं लागणार आहे, पण थांबायची वेळ प्रत्येकाची येते. त्यांनाही पुढे कोणतरी, त्यांच्याही पुढे कोणतरी येणारच आहेत. त्यामुळं ही मनातली प्रत्येकाने या ठिकाणी भावना काढून टाकावी. बोलण्यासारखं बरंचच काय अनेक आहे. पुढं या ठिकाणी बाबा लिमण सरांना पुढे कार्यक्रमासाठी जायचंय. तर थोडक्यामध्ये या ठिकाणी मी बोललो, माझ्या विनंतीला मान देऊन आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. आमच्या मीडियाची टीम या ठिकाणी ज्ञानेश्वर आसोले असतील, आमचे कुस्ती मल्लविद्या गणेश मानगुडे सरांची टीम असेल, त्याचबरोबर सातारवरून आलेलं या ठिकाणी अलंकार मोरे वारसा महाराष्ट्राचा असेल, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि महत्वाचा विषय म्हणजे माझा सगळ्यात आवडता पट्टा, कुस्ती खेळत होता, अगदी 4वी-5वीला होता तेव्हापासून मी त्याच्या गावामध्ये जातोय, सातारोड पारडी गाव. त्याचे वडील वस्ताद नवनाथ फाळके माझे अतिशय जवळचे मित्र आणि तो पैलवानही झाला. पैलवान झाल्यानंतर निवेदक पण झाला. पण कुस्ती निवेदकामधनं त्याने एक U-टर्न घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विशेष भारी हा युट्यूब चॅनल 8 लाख सबस्क्रायबरचा अभिमानाने आज या ठिकाणी सांगतो. आणि एखादा विषय कसा मांडायचा आणि त्या विषयाची जुळणी कशी करायची हे खऱ्या अर्थानं प्रथमेश कडून शिकून घ्यावं. मी सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. आज आमचे या कार्यक्रमासाठी आनंदा जाधव, त्याचबरोबर अर्जुन सावंत, त्याचबरोबर आमचे हे सगळे पैलवान कंपनी ऋषी फुले यांचंही मोठं योगदान लाभलं. विपुल ड्रायव्हर सगळ्यांचं योगदान लाभलं. सगळ्याच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि मी बाबाजी लिमण सरांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. मी एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद युवराज तात्या. अगदी सगळ्या विषयाची सुंदरतेनं मांडणी केलेली आहे आणि सगळ्याच निवेदकांना मी सांगतो की तुम्ही कुस्ती मोठी करत नाही, तुम्ही कुस्तीला जगवत नाही ना, तुम्ही कुस्तीला फुलवत नाही. खऱ्या अर्थानं कुस्ती तुम्हाला सर्वांना जगवते आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमचं नाव करून ठेवते. कुस्तीतनं निवेदन क्षेत्रात नुसता पैसा मिळवायचा म्हणून कोण जर इकडे वळत असेल तर माझ्या मते त्याच्या बुद्धीतला एक वेगळं आहे, अपंगत्व आले असं मला म्हणावं लागेल. कारण तुम्ही नसताना, आम्ही नसताना तरी कुस्ती जिवंत होती. तुम्ही आम्ही असू नसू तरी कुस्ती जिवंत राहणार आहे. कारण बाबा मी तुमच्याकडे मागे जाण्यापूर्वी का तर अलीकडं आहे ना, या बक्षीस रूपी थाप अनेक निवेदकाच्या पाठीवरती पडत असताना कदाचित ही अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. मगाशी तात्याने एक चांगला विषय म्हटला की त्याच्या ठिकाणी कोणतरी येणार आहे, वयोमानानुसार त्या व्यक्तीला त्या क्षेत्रातनं रिटायर्ड व्हावं लागतं. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर वयाच्या 42व्या वर्षी स्वइच्छेनं निवृत्ती त्याने स्वीकारलेली आहे. काही निवेदक, मी त्या निवेदकाचं नाव नाही घेणार, आज हनुमंतराव शेंडगे सर का प्रशांत भागवत सर सारखे हे किंवा तुमच्यासारखे कोणतरी आले, नौका आला ना, माझ्या समोर मैदान चालू आहे, मला दिसतंय बरं का तात्या यायला लागलेत पलीकडनं, तरी मी तात्याचं नाव घेत नाही. ही आहे ना जे तुमच्या निवेदकांचे म्हणजे माझ्या तुमच्या सगळ्या निवेदकांचे जे मेंदूला वेगवेगळं ग्रहण लागले ना ते पहिल्यांदा काढून टाका. कारण नाव घेतल्यानं कोण मोठं होत नाही, त्याच्या कर्तव्यानं तो मोठा होतो. बाबा ह्या विषयावरती आपल्याला बोलायचं म्हणून मी तुमच्या प्रत्येकाला एक विषय तो मुद्दाम देतोय की नुकतं पैसे म्हणून नके, पैसे मिळवण्याचे अनेक माध्यम आहेत आणि पैसे मिळतात पण त्याच्या माध्यमातून, पण पैशाच्या पलीकडे जाऊन आहे ना कुस्ती क्षेत्रात आहे ना तुमचं माझे एक अक्षर नाव कोरलं जात आहे. बाबा ह्या विषयावरती तुम्ही बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्याशी बोलतायत बाबा लिमण. नमस्कार. प्रथमतः कैलासवासी बापूसाहेब राडे, प्रथम कुस्तीचे प्रसारक निवेदक यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आणि आजचा पहिला निवेदकांचा हा मेळावा आयोजित करणारे आयोजक युवराज तात्या केचे, परशुराम पवार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकाते, हनुमंतराव शेडगे, प्रशांतजी भागवत आणि ज्यांना किसनवीरच्या मैदानात
मला वाटतं 10-12 वर्ष होऊन गेली असतील. माझ्याबरोबर आम्ही दोघंच होतो. आणि मग त्यावेळेस असं निवेदकांच्या त्या असं की शंकरांना बोलतात तसेच सगळे बोलतात. मी एक वेगळा ठसा उमटवला हे तुम्हाला माझं सांगायचं नाही, परंतु प्रथमेश माझे शेजारी बसले होते. म्हटलं प्रथमेश आपलं स्वतःचं निर्माण करायचं. बघा आज तो पोरगा स्वतःचं इतकं भारी निर्माण केलेलं आहे. मी त्यांच्या सगळ्या युट्यूबचे सगळे विचार मांडतो. त्याचे वडील चांगले माझे मित्र आहेत. मागच्याच मैदानाला भेटले होते. म्हटलं प्रथमेशचे मी सगळे व्हिडिओ पाहतो. हे असं स्वतः निर्माण केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ वाचा, वेचा, साठवा आणि आठवा, मग पुढे पाठवा. पाहिलं वाचलं पाहिजे. निवेदकांच्या वरती मोठी जबाबदारी. प्रसंग येत असतात. कुठंही सोपं काम नाही. तुम्ही आपण पब्लिकमध्ये आहोत, लोकांच्या मध्ये आहोत. शब्द न शब्द, काना, मात्रा, वेलांटी लोक पाहत असतात. सगळ्यांनाच आवडतं असं नाही. इंदोरीकर महाराजांना बी नावं ठेवणारी लोक आहेत, बाबा महाराजांनाही. ते सगळ्यांना जावं लागलं. साधू संतांना भोगावं लागलं तर आपण कुठे आहोत. म्हणून आपण एक निवेदक, आपल्या मोठी जबाबदारी आहे. आपण कुस्तीनं आपल्याला निश्चित मोठं केलेलं आहे. कुस्तीनं मान दिला, कुस्तीनं सन्मान आपल्याला दिला आहे. परंतु त्याचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. कारण शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे. शब्द हेची दंगल, शब्द हेची मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत असावे. आणि महत्त्वाचं आहे, आलं लक्षात, शब्दांची वाणी महत्त्वाची आहे. पाणी वाणी नासू नये. म्हणून शब्दाचे भांडर सर्व सुखदाता, पाणी वाणी नासू नये. म्हणजे किती जबाबदारी आपल्यावरती. एकशे एक शब्द मी विचार करतो कुठं आपलं चुकलंय का. बरोबर आहे ना. काना, मात्रा, वेलांटी आपल्याला इथं शब्द आला पाहिजे. मी अनेक ठिकाणी वक्तृत्व करतोय, कुस्तीच करत नाही, लग्नामधनं करतो, इतर कार्यक्रम करत असतो. त्यावेळेस ते अभ्यास म्हणून ते आपल्याला आपली डायरी केली पाहिजे. आपल्याला बाकीचे विषय आता आपण बसून त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आलं का लक्षात. कुणी काय केलं किंवा नामोल्लेख, आता सगळ्यांना अनुभव आहे. आपण जे काय केलंय त्याच्या विषयावरती बोलायचं नाही. सगळ्यांना पैसेही मिळवून दिले तर आलाय तर बस बाबा. परंतु नंतर नंतर ते माझे चांगलं टेयायला लागलं. मग फोन व्हायला लागले. आणि मग तुम्ही एवढं, अरे मी तर असं आहे, पैसे मला कोणी विचारत बी नाही. युवराजला माहिती एवढा माझं, कारण मी तुमच्या अगोदरच आहे. त्यामुळं ठरलेलं असतात. मग आता फोन जायला लागले. मग लोक तुम्ही एवढे मागता, आम्हाला एवढे फोन येतात, आमच्याकडे लई निवेदक आहे. मग हे नको व्हायला. आपण आपल्या निवेदकांची ताकद, युवराज त्यानं सांगितलं ना, ही एकजूट असेल ना तर खूप काही शिकता येईल. एवढ्यावरती ही सुरुवात आहे आपली. पण एकजूट व्हा. आलं लक्षात. याच्यामध्ये गव्हर्नमेंट नको. संघटना काम करतात ते त्यांच्या परीनं करतात. आयोजक त्यांच्या परीनं गावोगावची मैदानं भरवतात. त्यांचंही काहीतरी योगदान असतं. परंतु ते आपल्याला त्या संकटाला सामोरं त्यातनं मार्ग काढायचा असतो. त्यातनं मार्ग काढायचा असतो. परवाच एक उदाहरण सांगितलं तर एक आपले निवेदक आले ते साधं नवीन, म्हणजे मला ओळखतो तर ओळखतो म्हणले, परंतु नाव सांगता येणार. म्हणजे अशी परिस्थिती नको की ज्येष्ठांचा मान तर ठेवलाच पाहिजे. कारण यांना अनुभव आहे. मी राजाभाऊला बी अनुभव आहे. मान सर्वांनाच दिला पाहिजे, प्रश्नच नाही. नवे खराडीला आल्यावर राजाभाऊ बरोबर का आल्यात ना, त्यांना पैसे यांना विचारा. प्रशांत काय अतिशक्ती नाही, युवराजला सांगा. मैदान एकमेकाला, मी तर अनेकांना मैदानं दिली. परंतु आता ते आपण नंतर बोलूया ह्या विषयावरती. खरं सांगतो सत्यप्रती लोकांचं प्रेम असतं. 10-10 वर्षे आम्ही एका ठिकाणी करतो, ते प्रेम बोलावतात म्हणून. परंतु मग आपल्यातल्या आपल्यात गोंधळ झाला की मग आपल्यामध्ये गैरसमज होतो. गैरसमज आपल्यात होऊ द्यायचा नाही. आपली एकजूट निवेदकांची, नवीन पोरांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. आपल्याला नवीन शिकणाराला निश्चित याचा अभ्यास सत्र आपल्याला चांगलं आहे. माझ्याकडे काही ज्ञान आहे, युवराज तिकडे, राजाभाऊकडे, हनुमंत भाऊच्याकडे हे ज्ञान, प्रथमेशकडे भरपूर ज्ञान आहे. आता शब्द साठा भरपूर आहे. आपल्याला या पुढच्या वेळेस आठवडीला त्याचं 1 तास आपण अभ्यास सत्र ठेवूया. बरोबर का नाही. म्हणून आपल्याला महत्वाचं आहे, आपली डायरी पाहिजे, वाचलं पाहिजे कुठला शब्द कुठं. जसा पकवाज तबला बोल असतात, जसा अभंग येईल गवळण येईल त्याप्रमाणे वाचवतात, तसं आपल्याला ते आठवलं पाहिजे. बरोबर का नाही. निवेदकाची अत्यंत मोठी जबाबदारी आहे. आणि संघटना तर अत्यंत महत्वाची. अनेक प्रसंग येतात हो, त्याला सामोरं जायला आपण तेवढे बी तरबेज पाहिजे. बरोबर का नाही.
आणि वत्यांना सामोरं जावं लागलं तर आपण काय, शेवटी मैदान असतं ते. आज लोक एवढे पैसे खर्च करून हे करतात, आपल्याला देतात, परंतु आपल्या हातून बी काही चुका होऊ नयेत. निवेदकांच्या वरती जबाबदारी, म्हणून मी म्हणलं बोलावे बरे बोलावे खरे. शब्द जातो काय, अगदी सर्व गुण संपन्न आपणही नसतो ना. बोलण्याच्या ओघात सगळे नेते बसतात तर आपण काय. म्हणून आपल्याला अत्यंत ते महत्वाचं आहे, प्राप्त परिस्थिती काय आहे. प्राप्त शंकरांना नाही सामोरं जावं लागलेलं असं नाही, मलाही सामोरं जावं. मी सांगितलं नाही गोष्टी, युवराज ठाकरेच्या समोर अनेक घटना घडल्या, तो याला पर्याय नसतो त्याला. परंतु मग आपल्याला जर ते स्वीकारलंय आपण, नाही तर मग ते थांबवा, नकोय. आपल्याला जर नाही सहन होत ना, सहन करण्याची ताकद, अपमान पचवण्याची ताकद, आपल्यालाही 4 पैसे मिळतात, आपलं चालतं. परंतु आपल्यातल्या आपल्याचं मिळून पाहिजे. परंतु जर मग हे असं झालं की मग माणसाला अरे आपण एवढं चांगलं हे करतोय, आपण मान देतोय ना, आपल्यावरच ते जर अंगलट येत आहे, म्हणजे आपलीच लोकांचं गावोगावची जी मैदानं भरवतात ते का वर्गणी लोकांची असते, तिथं एकाचा पैसा नसतो ना. आयोजक भरवतात. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा असेल, जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी करायचंय. मी युवराज त्याला महाराष्ट्र केसरीला ये म्हटलं, नाही आले. म्हणजे संधी नवीन ज्या वेळेस होते त्यावेळेस आपल्याला संधी मिळाली पाहिजे. कारण जी महाराष्ट्र कुस्ती दंगलला शंकरांना प्रशांत आम्ही होतो, अनुभव आले. काय शब्द आपले मगाशी आता कोण म्हटलं बकासूर, हे कुस्तीला योग्य नाही, बरोबर का नाही. म्हणजे काय काही शब्द आहेत ते आपल्या पैलवानकीला शोभल साजलच आपलं पाहिजे. किंवा शिकारी कुत्र्यासारखा, हे असे काही जे शब्द आहेत ना, त्याचा अभ्यास करा, विचारा तुम्ही फोन करून, आम्ही सांगू ना. आमच्याकडे लिखाण भरपूर आहे, राजाभाऊकडे, माझ्याकडे, तात्याकडे. शब्द आपल्यातून चांगले गेलेच पाहिजेत. निवेदकांच्या वरती मोठी जबाबदारी आहे. आपण चांगलं संघटन करू, नव्या निवेदकांना चांगलं मार्गदर्शन करू. आणखी त्याच्यामध्ये बरेच स्वतःला प्रसिद्धी करायचं, व्हॉट्सअप करा, फेसबुक करा, मी निवेदक आहे, बरोबर का नाही. टीव्हीला करा, प्रसार माध्यमात ते ज्ञानेश्वर असवले की द्या ना मुलाखत त्यांची. कामोकामोक एवढी मैदानं केली, चांगली प्रसिद्धी करा ना. पण त्या आयोजकामध्ये जर फोन केलं की मग त्यांच्यात मी त्याला बोलावलं होतं, तू त्याला बोलावतोय. बघा लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे अशी परिस्थिती आता घडले. मी आता बोलत नाही हा प्रश्न सांगतो, कारण मला त्याचा काय फरक पडत नाही. म्हणजे सांगतो की अरे आपण जिथं आपल्याला कॅन्सल केल्यावर, आज मी ज्येष्ठ निवेदक आहे. म्हणजे 2008 सालापासून मी सगळ्या स्पर्धा सगळ्या महाराष्ट्र केसरी आतापर्यंत केलेल्या आहेत. हिंद केसरी, नॅशनल केल्यात, राष्ट्रकुल केली, इंग्लिशमधनं आज 72 देशाची अशी स्पर्धा केली आहे. म्हणजे सत्य सांगतो, जे मी एवढा अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि मग जर आज मला नाही बाबाली म्हणतो मला कॅन्सल, मग ते मी काय बोलत नाही, अजिबात काय बोलत नाही, आनंद आहे म्हणतो मी. कारण माझे कार्यक्रम लगेच मला येतात. कार्यक्रम काही असू द्या, कॉलेजचे कार्यक्रम, गॅदरिंगचे कार्यक्रम करत राहायचं. ह्याच्यात हे होत राहणार आहे. फक्त आपल्याला बसलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. तात्यानं चांगलं केलं, परशुरामनं प्रसंग येणार आहे. त्यातनं आपल्याला जर आपली ताकद असेल, तुमच्या मागं कोण असेल, आपण का बसतो, आपल्या मागं कोणी नाही, आपण एकटे आहोत. निघून जावं लागतं. किती दिवस चालतंय, थोडे दिवस चालतं, परत सगळं विसरून जातात. पण संघटना असेल तर तुम्ही धाडस त्याच्यामध्ये दाखवू शकता, बोलण्याची हिंमत दाखवू शकता. योग्यच बोलायचंय, याचा अभ्यासक्रम आपण पुढच्या मीटिंगला निश्चितपणे चांगलं देऊया. विचारा, फोन करा, मला करा, राजाभाऊला करा, तात्याला करा, निश्चित तुम्हाला मार्गदर्शन. भले तुम्ही मैदान घेतलंय आणि मी सरांना कसं विचारून ते नाहीत, निश्चित मत आपण हे करूया. पण नम्रता ठेवा, नम्रता पाहिजे. नम्रता असेल, शंकरांना मला काय शिकवलं का, परंतु मी शेजारी बसून माझे प्रथमेश बरोबर आहे का, हे माझे गुरुवर आहेत. अनेक वेळा शंकरांना माझे गुरुवर आहेत, आमचे गुरुवर आहेत. म्हणजे काय क्लास लावला का, परंतु त्यांनी जे आपल्याला दिलंय ना, शंकरांना 4 पैसे मिळायला लागलं बक्षीस. सुरुवातीला बक्षीस लोक देतात, काही चांगल्या मंडळी आहेत, आपलं कौतुक करतात आपल्या बोलण्यामुळं, पण त्याचा परिणाम बी काही वेगळा होतो. मैदान आपल्याला सुरुवात जाऊ द्या, नंतर बक्षीस तर मिळालं, कौतुकाची तुमच्या ती शाबासकी आहे, त्या देवाचा प्रसाद आहे, आपण असं म्हणूया. परंतु पहिलं मैदान आटोक्यात आणा आणि मग सत्काराला केलं किंवा मध्यंतरात सुरुवात झाली की त्याला एक वेगळं वळण होतं. सुरुवात त्यांना सांगायचंय, नंतर द्या, मैदान सुरू होऊ द्या जरा, बरोबर का नाही. म्हणजे एक महत्वाचा पॉईंट आहे हा. सुरुवातीला जर केलं ना
तर मग त्याला वेगळं माझा अनुभव आहे सांगतो. मी तर काही ठिकाणी सांगितलं, खरं सांगतो तुम्हाला, पैलवानांना बक्षीस द्या, मला बक्षीस देऊ नका, खरं सांगतो. पण काही मंडळी बक्षीस, अरे हे तुझं कौतुक आहे, देवाचा लक्ष्मी नाकारतोय, तरी मी आलं की सुरुवातीला सांगतो नंतर सत्काराच्या वेळेस द्या. कारण आपल्यावर जबाबदारी असते, लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मैदान आपल्याला पार पाडायचे, गावोगावचे मैदानं. तुमचं भाग्य चांगले चांगले कुस्तीला दिवस आहेत, तुमचं योगदान महत्वाचं आहे आणि ते पार पाडायचे व्यवस्थितपणे, ही आपली जबाबदारी आहे. गाव आपल्याला बोलवतो, कोणालाही बोलवू द्या, आणि ती व्यवस्थित पार पाडणं. किती मिळालं काय मिळेल पाकिटाचं मानधन बघायचं नाही, आपल्या पोटापुरतं समाधान त्यात माना. लोक भरपूर देतात, ठरवून घ्या, तर बोलून घ्या, बोललं पाहिजे की मला एवढा एवढा खर्च आहे, मी एवढ्या देतो, तुमचं बक्षीस मिळो किंवा न मिळो. मग बाकी अपेक्षा करत बसायची नाही, किंवा मैदान संपलं की मला अजून द्या, तेही खरं आहे. आपल्याला निवेदक म्हणून आपली प्रतिष्ठा, आपण आपली प्रतिष्ठा जपवायची. या महाराष्ट्राच्या कुस्तीला चांगले दिवस आहेत, चांगल्या संघटनाही काम करतायत. काही सगळीच गावं आपापल्या परीनं, गावात पहिला नसलं तरी मैदान भरवतात. का भरवतात? तुम्ही विचार करा ना. आपल्यासारख्याला बोलणार कुणाला बोलता येत नाही, गावोगावीत आपल्यालाच का बोलवतात? आज प्रत्येकाला एक एक काय काय ना 4-4 मैदानं करतात ना. पुजारी यांना 100-150 मैदानं करत होते, आम्ही 25-30 करतो. म्हणजे मला तेवढी मिळाली पाहिजे. आपण आपली प्रगती करायची. आपलं जर कर्तृत्व चांगलं असेल तर आपल्याला बोलवणार लोक आहे. पण कुणाच्यातही ढवळाढवळ करायची नाही. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नयेत सरे. म्हणून शब्द हेची दंगल, शब्द हेची मंगल, शब्दांचे हे जंगल जागृत असावं. जागृत आपण राहा. मला आता आळंदी गाठायची. देवकाते भाऊ मला परवानगी द्या. अध्यक्षांना, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, निश्चितपणे आपण एकजूट होऊया. काही मनात कटुता आणू नका. लाईव्ह चालू आहे. आपल्याला चांगलंच करायचंय आणि चांगल्यासाठी करायचंय. महाराष्ट्राची कुस्ती, गावगावची मैदानं व्यवस्थितपणे पार पाडायची. इथून मागचं सगळं झालं गेलं विसरून जाऊया. मी जर सांगितलं तर तुम्ही चाट पडाल, परंतु आपल्याला कुठलंही मागचं कुठली गोष्टी करायची नाहीत. कारण महाराष्ट्राची कुस्ती वाढली पाहिजे, जगली पाहिजे. म्हणून सगळ्यांच्या सहकार्यातून, एकजुटीतून आपण चांगले सगळे निवेदक, अगदी एक कुटुंब, एक परिवार म्हणून राहूया. हेच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला जाऊ द्या. हे पहा, अध्यक्षाचं भाषण होण्या अगोदर एक सूचना या ठिकाणी अशा प्रकारे आहे, ती मी या ठिकाणी मांडतो. आताच बाबा लिमन सरांनी सांगितलं, महाराष्ट्र हे राष्ट्र फार मोठं आहे आणि हजारो वर्षांच्या कुस्ती परंपरेवर प्रेम करणारं महाराष्ट्र राष्ट्र आहे. तर गेल्या वर्षी 2024 मध्ये 1 जानेवारी ते 31 मे हा कुस्त्याचा खरा कालखंड 5 महिन्याचा. या 5 महिन्याचा आढावा, राजाभाऊ देवकतेंची मैदान किती झाली, मोशींची किती झाली, भागवत सरांची किती झाली, असा मी सरासरी आढावा काढला. तर या ठिकाणी मला या महाराष्ट्रामध्ये झालेली मैदानं 2000 मैदानं या महाराष्ट्रामध्ये झाली. मग त्याच्यावरून एक अंदाज लावला, पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी एका मैदानाला 20-25 लाख रुपये खर्च करतायत. एक 5 लाख रुपयांनी जर बजेट धरलं तर 100 कोटी रुपये या महाराष्ट्राच्या कुस्ती खेळावर 5 महिन्याच्या कालखंडामध्ये खर्च होतोय. तरी कुस्ती आज अधोगतीकडे आहे. हा एक माझा बोलण्याचा मुख्य उद्देश. आणि दुसरा विषय असा महत्वाचा एक बोलायचा होता मला, की भाऊसाहेब हिरे, मामासाहेब मोहोळ, यशवंतराव चव्हाण, जी डी बापू लाड, शंकरराव मोहिते पाटील ह्या मंडळींनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि पुढच्या पिढीला प्रोत्साहन दिलं. बरोबर. जर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर पुढे जे 5 जुलैला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण कुस्ती निवेदकाची संघटना स्थापन करूया ना. मग त्या संघटनेत अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, सदस्य कोण ही तिथं निवडूया आणि ती संस्था आपण रजिस्ट्रेशन करूया. जर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर हे 100% मी या ठिकाणी एक माझी छोटीशी विनंती ही केलेली. आणि या ठिकाणी आता अध्यक्षांचं भाषण होईल, सगळ्यांचा एक फोटो होईल, जेवणाची तयारी झालेली आहे, सगळ्यांनी जेवण करायचं. आणि 1 वाजल्यात आता मला खूप लाभ जायचंय. 3 तास मी राजाभाऊ देवकते यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद तात्या. हॅलो.
हॅलो, चालू आहे? अकलाई देवीच्या आशीर्वादानं आज खरं तर पैलवानांचं म्हणण्यापेक्षा कुस्ती क्षेत्रातल्या पंडितांचं एक संमेलन भरतंय आणि हे संमेलन होत असताना मी कुस्ती निवेदक राजाभाऊ रामहरी देवकते, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद एवढ्यावरूनच ओळख लक्षात आली असेल की ज्या माळरानावर 1000 बाऱ्या पेरावं लागतं तेव्हा कुठंतरी पासाभर उगवतोय, अशा कठीण भागातून माझा जन्म झाला. भाऊसाहेब सारख्या हिरव्या पट्ट्यातला मी नाही, पण ते जन्माचं कुठं जन्मावं, कुणाच्या पोटी कुणी जन्मावं हे काय कुणाच्याच हातात नसतं, तसं तिथं जन्म झाला. पण ह्या भागातलं एक गाव राहिलं नाही की मी फिरलो नाही. मला ते ह्या भागातली सगळी मैदानं करायचं योगाला, कारण का स्वर्गीय बापूसाहेब राडे कुस्ती निवेदकाचे जनक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याबरोबर 2 मैदान मला करायला माझ्या जीवनात मिळाली होती. पंढरपूरला एक चैत्र पौर्णिमेला व्यापाऱ्यांचं मैदान असतं तिथलं, आणि 9 फेब्रुवारीला चंद्रभागा कारखान्यावर मैदान असायचं. त्या मैदानाला एक आम्ही दोघांनी मिळून, म्हणजे त्यांचा सहवास लाभला. आपण सांगतो ना परिसराच्या स्पर्शानं असं तसं तसं तो एक संदर्भ द्यायला मला आयुष्यभर आवडतो. दुसरी गोष्ट, मज पामाराशी काय थोरपण, पायीची वाहनं पायी बरी. मी अध्यक्ष नाहीच, या कार्यक्रमाचा बी नाहीच. माझं मन मला अंतर्मन सांगतंय, कारण का गुरुवारी शंकरांना पुजारी त्यांची तब्येत आता वयाच्या मानानं खालावली आहे. ईश्वरा पाटील सर आहेत, त्यांचं बी काहीतरी बायपास झाले म्हणून ते येऊ शकले नाही. अशी ज्येष्ठ मंडळी असताना आपण नाही, परंतु नाविलाज म्हणून नसल्यापेक्षा आपला रोजचा धडपा जरा बरा आहे म्हणून तेवढं हिथं बसवलंय. नाही तर तुमच्यातलाच मी बी एक आहे, मला तिकडं बसून ऐकायला आवडतं. रोज आपण बघतोय, रोज वेगळी वेगळी काहीतरी 4 शब्द ऐकायला मिळाले पाहिजेत. बाबा लिमन सरांना गेली 20 वर्ष ऐकतोय, पण प्रत्येक वेळेस 4 शब्द नवीन ऐकायला मिळतात त्यांच्याकडून. हे निवेदकांनी पहिल्यांदा जपलं पाहिजे की आपण काहीतरी नवीन देता आलं पाहिजे, वरचेवर नवीन देता आलं पाहिजे. हे एक आपली जबाबदारी. ज्या मातीत हा कार्यक्रम घेतला जातोय ती सहकार महर्षींची जन्मभूमी आहे. इथं ज्या संघटना उदयाला येतात, इथं जे बीज पेरलं जातं, इथं जो अंकुर येतो तो निश्चितच भविष्यात आकाशाला तो वेल जातोच. इथली या मातीचा तो गुणधर्म आहे. आणि खरं तर ज्यांच्यात संघटन कौशल्याची कला आहे ते युवराज तात्या त्याचे. कुठलंही एखादं प्रकरण घडलं की त्यातून एखादा उठाव होत असतो. आपण बघतोय आता महाराष्ट्रात एखादा उठाव व्हायला काहीतरी कारण लागतं, आणि त्या कारणातून का होईना परंतु ही निर्मिती झाली, हे एक मोठं समाधान वाटायला. अशी कुठून तरी काहीतरी प्रसंगातून माणसाची निर्मिती व्हायला पाहिजे. आणि खरं तर आता राहिला अजून एक सुंदर असा प्रयोग. एक गोष्ट सांगतो. एक कुटुंब असतंय, मुलगी असते, कुठंतरी द्यायची म्हणून एक चांगलं घर बघितलं जातं, आणि त्या मुलीला त्या स्थळे दिलं, चांगला प्रपंच चालला. पण ते जावई काय करतंय, जरा विलासी चैनी असं व्यसनाकडे झुकतो, आणि वारंवार त्याचं सासरवाडीला ऐकायला येतं की जावयात 31 डिसेंबरला जरा फेल झाला होता, जावयाचं असं झालं, जावयात तसं झालं. सासूबाई म्हणती त्यांच्या मालकाला, जरा जावयाला काहीतरी मदत करा, जावयाची परिस्थिती बिकट होत चालली, आपण एवढे सदन असताना आपण जावयाला मदत करत नाही. त्यावेळेस ते सासरे भाऊ सांगतात, थांब, वेळ येणार आहे, थांब, वेळ येईल. आपण वेळ यायच्या अगोदर जर दिलं तर ते त्यांना कळणार नाही. परंतु आईचं मन हळवं असतं, लेकीचा प्रपंच सुधारावा यासाठी आई पुन्हा पुन्हा प्रयत्न करते. एके दिवशी जावई बापू सासरवाडीला आलेले असतात. 4-8 दिवस जावई बापू राहतात. सगळं त्यांचं खानपान केलं जातं, त्यांना सगळा मान मरामत केलं जातो.
सासूला वाटतं नवरा काय द्यायला तयार नाही. सासूनं मोतीचूर लाडू बांधते आणि प्रत्येक लाडवात एक शेंडगे वस्ताच्या हातातल्या अंगठीसारखी एक 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 अंगठी त्याच्यात घालते. तिकडलं सांगतो आमच्या इकडे. आणि मग ती अंगठ्या त्या लाडवात घातल्या, मिठाई म्हणून आपल्या घरी न्यावं म्हणून दिली. ही जावाई बापून उचललं घेऊन चाललं. ह्याला पैसे कुठून तरी इतर कामाला लागायचे होते. ह्या पट्ट्याने गेला आणि हलवाईच्या दुकानात ती मिठाई विकली. हलवायाला दिली मिठाई आणि पैसे घेतले आणि त्याला काय करायचं कळलं, निघून गेलं. ती 4 दिवस बाहेर गावी गेलेला सासरा आता घरी जायचं जाताना रस्त्याला हलवायाचं दुकान आहे म्हणून तिथं जातो. तिथं मिठाई काय विकत घ्यायला जात होती. त्याने आपले लाडू काय भाव दिले, अशाच भाव. ते लाडू घेतले आणि घरी घेऊन आला. सासूनं ते लाडू ओळखले. तुम्ही जरा बाहेर गेल्यामुळे तुमचा संदर्भ तुटला असेल, पण ते लाडू ओळखले. जिने केलं होतं त्याला ते ओळखू आलं. तिनं सांगितलं लाडू कुठून, त्या हलवाईच्या दुकानातून आणली. तिनं डोक्यावर हाणून घेतलं, मी किती दिलं जावयासाठी, सासरा द्यायचा नाही म्हणून मोतीचूर लाडूत अंगठ्या घालून दिल्या, पण त्या अंगठ्या फिरून महागारीत आल्या. तसंच तुम्ही कशाच्याही महाग लागू नका. एक दिवस तुम्हाला नग नग म्हणायपुरतं पैसे येतील. 50 रुपये पहिल्या मैदानाला मला गावकऱ्यांनी दिलं होतं पानाचा इडान. 50 रुपयांनी सुरुवात झाली होती. 500 रुपये मिळायला लागल्यावर असं वाटायचं आता ती 500 रुपये देतात म्हणल्यावर हिसकावून घेऊन घरी घेऊन जावं. आज 500 रुपये घेऊन आलो. आता 5000 दिले तर मुजीत नाही, काय देऊन दिला असं. 5000 हलके साहेबांनी दिला असतं असं वाटतंय. म्हणजे माणसाला हव्यास वाढतोय. हव्यास वाढू देऊ नका. तुमचे दिवस येणार आहेत. आम्ही तुमच्या पलीकडे बसत होतो, आम्हाला इतक्या जवळ कोणी घेत नव्हतं. हळूहळू चेअर, ह्या व्हीलचेअर आहे, ह्या चेअर फिरत्यात अशा, इकडून तुम्हाला बसायचे. फक्त तो दिवस येईपर्यंत दम काढा गड्या. एक ना एक दिवस तुमचा बी येणार आहे. तोपर्यंत दम काढा, करत राहा, प्रामाणिकपणा करा. एक ना एक दिवस आपला येत असतो. आणि अशी करीत असताना कधीतरी स्वर्गीय मामासाहेब मोहोळांना हे आठवलं असेल, म्हणूनच त्यांनी पैलवानाची संघटना बांधली. अशा संघटना पुन्हा आता महाराष्ट्रात व्हायला लागल्याच्या आहेत. माझी एक इच्छा होती, एखाद्या चांगल्या निवेदकावर जर कुठं शिंतोडे उडवले जात असतील, काहीतरी अनावधानानं प्रसंग येत असेल, तर अशा संघटनांनी सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहावं. कारण का आपण त्यांच्या जवळ येतो. संघटना ही आपल्या आहेत, ती बी आपलीच माणसं आहेत. सगळ्यांनी कुणीतरी तुझं बी काय चाललंय म्हणल्यावर अजून आधार मिळतो. जीवनात आतापर्यंत मला एक भाऊ आहे. मला वाटायचं आपल्याला कुठला भाऊ कोण आणि आपल्याला कोण यायचं काय. आज सकाळी 4:30ला उठून बसलो. 4:30 पासून वाटतं आज किती जण येतील, कोण कोण बघायला मिळते. केंगळेंचं नाव ऐकलंय. कुठे येत होते रोहन, तेव्हा का नावच ऐकलंय, गडी बघितलाच नाही कधी. एक कदम म्हणून पोरगा आलाच नाही. आज अनिकेत कदम एकदा दिसला साताऱ्याला, परत दिसलाच नाही. आमचं सोलंकर कधी मध्ये दिसतात. असं घडतंय. तर ही माणसं आज मला एवढं मुठभर मास आलंय की मला वाटतंय की माझं केवढं कुटुंब, मी मला एकच भाऊ समजतो. इतकं भाऊ वाटल्यावर काय कमी पडणार आहे. आता काही नकोय तुमच्याकडून. फक्त इथून पुढच्या आयुष्यात आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलो. आयुष्याच्या 50 नंतर रिटर्न चाललेलोय. काही अपेक्षा राहिलेल्या नाही तात्या. पण तात्याचा फोन आला की चटकन उचला वाटतो, काहीतरी तात्यानं बोलून सांगत्या. असाच फोन चालू होता. काल काय झालं ते मला माहित नव्हतं, पण ती मी माझं सांगायला फोन केला, ऐकायला मिळल्यावर मग माझं सांगायचं तर राहून गेलं. हे ऐकून ह्यात गुंतत गेलो. खरं तर अशा संघटना तुमच्यासाठी लय फायद्याच्या आहेत. आमचं संपलंय आता. आम्हाला काही इथून पुढं ज्यांना बोलू वाटेल त्यांनी बोलू द्या. आर्लादानं दिलं घेऊ, नाही दिलं नाही घेऊ, जेवढं देतील तेवढं समाधान मानू. पण तुम्हाला करिअर म्हणून करायचं. नवीन पोरं येतील, तुम्हाला आयुष्य घडवायचं ह्याच्यातून. आयत्या टायमाला तुम्ही अर्ध काय सोडू शकत नाही. 5-10 वर्ष केलंय आणि आता सोडून दुसरा उद्योग करायला येत नाही. आता ह्यातच काहीतरी नाविन्य निघत चाललंय. हलके साहेबांचा नंबर घ्या, त्यांच्याकडून शिका. इलेक्ट्रॉनिक मीडियात घुसा, कशात बी घुसा. 4 पैसे प्रपंचाला कमवा. त्याच्याशिवाय प्रपंच चालत नाही. ज्याला इतर मार्गाने आहेत. आता भागवत सर हळूहळू बायपास काढला त्यांनी दुसरा, तसं काहीतरी शिका. आम्हाला काही निघू शकत नाही. आता आम्ही दुसरं काही हातात घेऊ शकत नाही. माईक एक माईक. लग्नाच्या कार्यक्रमाला येतं का म्हणले बाबा लिमन सारखं असं कुठेतरी. मी पुढून पाहुणं आले ती आणि मी मंडपात म्हणायचे होते, मैदानातच म्हणलो. 10-5 जणांच्या लक्षात आल्यावर ते हसल्यावर मला वाटलं माझं काहीतरी चुकलंय. आणि मग लक्षात आलं मला आता मंडपात म्हणूच शकत नाही आयुष्यात.
मी मैदानातच म्हणणार, कारण का मला आता वळणच पडलंय, इंद्रियाला वळण पडलंय त्याला गेलाच नाही. असं घडतंय. ज्यांनी ज्यांनी प्रसंग आल्यानंतर मला अजून कुणी कुणी समोर आले माहित नाही, पण तुमचा व्हिडिओ बघितला ज्ञानेश्वर आसोले सरांचा, की एक स्वच्छ अंतकरणाचा सज्जन माणूस आहे, त्या माणसावर जर असा अन्याय होत असेल तर ते बरोबर नाही असं म्हणलं पाहिजे. आमच्यासाठी कुणीतरी आहे. एक जरी ज्ञानेश्वर असला तरी आम्हाला बरं वाटतंय, आणि 10 जण असल्यावर तर अजून आम्हाला बळ येतं. मग असं करीत चला, आम्हाला बळ द्या. तुमच्याशिवाय आम्हाला बी कोण नाही दुसऱ्या या जगात. आता तुम्हीच आमचे तारणहार आहे असं समजा, आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी हे करत राहा. काही संघटना नुसता वापर करतात, मी संघटना म्हणतोय जबाबदारी, किंवा काही व्यक्ती म्हणा, तर असं बी आमचं घडू नाही निवेदकांचं की त्याला काय होतंय त्याला काय असं करू नाही. ज्यांनी त्यांनी जबाबदारीनं वागवावा, जबाबदार व्यक्तिमत्व. मी मगाशी सांगितलं, हे कुस्ती निवेदक एक पंडित आहे, काश्मीरमध्ये पांडित्य करणारा एक समाज आहे. हे तसं आहे, सगळ्याला जमत नाही, सगळ्याला बोलता तरी येत नाही की. आपल्या गावात 10-20 माणसं रोज माईकवर बोलणारी, पण आपणच का बोलतोय, तर आपल्याला वेगळं देवाने दिली कला, त्या कलेचं, त्या लाल मातीचं उपकार आहे. त्या काळात काही मिळालं नसेल म्हणून आपल्याला परत दिले. पैलवान किती मोठं झालो कुणाला माहित आहे, प्रत्येक जण, पण निवेदक म्हणून मोठं केलं ना ह्या लाल मातीनं, हे जो उपकार आहेत की आपल्यावर, त्या दुसऱ्या आईनं आपल्याला एका धाग्यात बांधलंय. हा धागा तुटू नये, कुजू नये, ही तुमच्याकडे पुन्हा एकदा सर्वांकडे प्रार्थना करतो. आणि एक गिरणीचा किस्सा सांगणार आहे, पण आपण जेवायला गेल्यावर सांगतो, म्हणजे परत अजून त्याच्यावर बी काही चर्चा होऊ नये. यमन सरांनी सांगितलं की शब्द हेच भांडार आहे, कुणाच्याही हृदयाला चरा पडावी असा एकही आमच्याकडून शब्द जाऊ नये. नजर चुकीनं तावातावानं माझ्यापेक्षा लहान भावाचा एक शब्द गेलाय, पण मी त्या देवाकडे मागणी करतो, ज्या माणसाविषयी गेलाय त्याला भरभरून आयुष्य आरोग्य चांगलं मिळो, हीच माझी त्या तिथल्या देवस्थानाकडे प्रार्थना करतो. कारण का त्यांचा हेतू नाही, पण सांगा की मुंगी चावली तर माणूस चापट मारते आपल्या अंगाला का, तर की ती मला का त्रास देते, असं कुणीतरी त्रास द्यायला येतं. त्याविषयी जातोय शब्द जाऊन द्यायचा नाही. गेला असला तर त्याबद्दल आम्ही शब्द माघारी घेतो, दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. सगळं ह्याच्यावर काय करता येतं ते सगळं आधी माघारी घ्यायला तयार होत. पण इथून पुढे आमचा कोणाचाही शब्द जाणार नाही याची काळजी घेऊ. आणि राहिला तात्यांनी आयोजन केलंय, कायमच एखाद्याच्या रक्तात गट्स असतात ते, की डीएनएच असतो. संघटना बांधणं, गावात बसला तर एखाद्या म्हातारपणापासून एका निवेदक होऊन गेले रावसाहेब मुळे सर, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची संघटना बांधली होती लातूरची. ज्येष्ठ नागरिकांची बसल्या पारावर बसल्या एक संघटना तयार केली आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि ती चालवायची. तसं असला एक धागा चांगला निबर आपल्यापाशी आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी माणसं आहेत. असंच घेत चला. आम्ही आता जे पुढे गेले त्यांच्यानंतर आमचा नंबर आहे, तर आम्ही त्यात समाधानी आहोत. फक्त तुम्ही कुणी आम्हाला त्रास बी देऊ नका, आपल्यात आपला बी त्रास देऊ नका. आम्ही तुम्हाला हात जोडतो, नवीन निवेदकांनाच आधी हात जोडतो, कारण का तुमचा त्रास होईल असं काय आम्हाला करू नका. आता किती दिवस राहिले, पण इथून पुढचं तुम्हीच आहे, त्याचं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे. हा तुम्ही बी 4 निवेदक चालू करा, नवीन येऊ द्या आपल्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्रात किती महाराज आहे त्याची गणती आहे का कुणाला, पण ठळक काही येणारच आहे. मग आता त्या म्हणलं तसं कोंबडा झाकून ठेवला म्हणून काय सूर्य उगवायचा राहणार नाही, सूर्य उगवणारच आहे. आपण कुणाला झाकू शकत नाही, कुणाला अडवू शकत नाही, काही नाही, पण आपण कुणाचं हातातलं हिसकावून बिघवू शकत नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या परीनं पळा, दुसऱ्याला पळू द्या, क्रॉस पळू नका. आडवं पळलं तर कुठेतरी धडकल, कुठेतरी ठिंग्या पडतील, त्यातून सगळं नाराजीचं सूर निघत्याला असं होऊ नये एवढी प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमात हनुमान भाऊ, प्रशांत भागवत सर, रामदास परशुराम पवार सर आणि प्रथमेश फाळके, नवीन माणूस एखादा गावला की अजून बरं वाटतं माणसाला. प्रथमेश दादा तुम्हाला मी ह्याच्यावर बघतोय, कशाला माहिती कधीतरी आपल्या पुढे येऊन असं तुमच्याची ओळख होईल, परंतु ती बी झाली. अशी माणसं आहेत, आपल्याला घाबरायची गरज नाही. आधाराला माणसं आहेत. नवीन पोरांना वाव ह्याच्यात 500 तरी निवेदक हवेत अजून 2 वर्ष. माझी इच्छा होऊ दे की ज्याच्या भागात होऊ द्या, वाढू द्या कुस्ती. त्यांच्यामुळे कुस्ती वाढणार असेल तर काय अडचण आहे आपली.
कुस्ती वाढवायला कोणी खतपाणी घालतं तर होऊ द्या. आणि तिकडला निरोप आलाय, आता आपल्याला थांबायला काय हरकत नाही तात्या. मी एवढं बोलतो. खरं तर पुन्हा एकदा तुमची सर्वांची माफी मागतो. नजर चुकीनं आता मी माझा काही आज शब्द गेला असेल एखादा तर मी सर्वांची माफी मागतो. मज पामाराची काय थोडंपण पायीची वाहन पायी बरी. मी अध्यक्ष व्हावा एवढा मी मोठा नाही, परंतु मोठी माणसं आज गैरहजर असल्यामुळं माझं शीटवरी आलंय असं दिसतंय. तर त्या असं काय करू नका आता पुन्हा. मला कुठं बी तिथं बसवा, दारात नाही बसायला तयार. एवढेच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता उरलो उपकारापुरते आणि अध्यक्षीय भाषण. आता उरलो उपकारापुरते. अध्यक्ष कसा असावा कार्यक्रमाचा हे राजभाऊने आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलेलं आहे. संघटनेच्या बाबतीमध्ये पुढला विचार करताना 5 जुलै आणि स्थळ आटपाडी येथे आपण निवडलेलं आहे. अजून एक सर्व निवेदकांना मला सूचित करायचं आहे की इथून पुढे कुठल्याही निवेदकावर महाराष्ट्रामध्ये अन्यायपक काय गोष्टी झाल्या तर संघटनेचे आपण जे सगळे पदाधिकारी आहे तिथं पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार आहोत. कारण असं नको वाटायला की नुकता मेळावा झाला आणि पुन्हा आपली ही पाखरे जिकडे तिकडे उडून गेले, घरटं मोकळं राहिलंय. इथून पुढे आपण मगाशी सांगितले आता आपण चुकायचं नाही, पण जाणून बुजून एखाद्या गाडीने आपल्यावरती अपघात केला असेल तर त्याला त्याच्या पद्धतीमध्ये उत्तर दिलं जाईल. आपण आता आभाराकडे जातोय. आदरणीय नारायण सोलनकर यांना मी विनंती करतो आपण आभार मानण्यासाठी यावं. मगाशी थोडंसं ओळखच करून द्यायचा विषय होता. मला वाढवायचा विषय सवय पहिल्यापासूनची आणि सगळी अशी माणसं आज या कुस्ती क्षेत्रातली बलाढ्य दिग्गज ज्यांनी हजारो वक्ते ऐकले आणि हजारो वक्ते ऐकून नंतर त्याच्यातून कस काढून एका बाजूला दिला, अशी सगळी ज्ञानी माणसं आहेत. आणि मागाशी म्हटलं की 2 मिनिटांमध्ये सगळं व्यक्त कसं व्हावं. हातामधला माईक थोडा थरथर कापत होता. देवकाते सर आहेत, खेचे सर आहेत, भागवत सर आहेत, शेंडगे सर आहेत, नवी फळी माझ्याबरोबर. तुम्ही सगळ्यांनी बघितलं ही माणसं कधीतरी मला 4-2 शब्द मैदानात आल्यावर सांगायचे, बोलायचे, पण मी माझ्या पद्धतीने घेताना सोयीचे घ्यायचो. मला वाटायचं देताना तात्या काहीतरी थोडंसं मला का म्हणून तरी वेगळं डिस्टर्ब आहे आणि काय तात्या देताना मला जेवायला वाटायचं. माझा वैयक्तिक अनुभव बरोबर देत नाही तर मी काहीतरी चुकते. पण त्यावेळेला मला ज्या वेळेला कळलं की मला खरोखर ह्याच्यावर काम करायचं आणि मी काम केलं त्यावेळेला मी अख्ख्या महाराष्ट्रात फिरायला लागलो. फक्त 3 ते 4 वर्षाचा निवेदक मी. भरपूर महाराष्ट्रामध्ये मला बघायला मिळालं, कुणाला आवाज ऐकायला मिळाला. मी प्रत्येकाचा आवाज ऐकले, कुणाचे चेहरे तुम्हाला बघायला मिळाले नाहीत. मोशिन अत्तार सर आहेत, ठवरे सर आहेत, बरेचशी काय याच्यामध्ये नाव आहेत अजून. आणि ही माणसांपासून घेतलं, सगळे माणसांपासून घेतलं, सगळ्यांना ऐकलं, सगळ्यांना साठवलं, एकत्र केलं. कुणाच्या वाणीमधून शिकारी कुत्रा जात असेल, कुणाचं ज्याचा त्याचा तो विषय प्रत्येक ठिकाणी आला. ज्याचं त्याचं देण्याचं ज्ञान आहे, ज्याला काय देता येते समाजापुढं. पण ही सगळी ज्ञानी माणसं आहेत. तर्क सतर्क करणार, काय दिलं पाहिजे, चुकून शब्द एखादा सुद्धा अनावधान गेला नाही पाहिजे की जेणेकरून आज आपल्यालाच हा संघर्ष नाही करावा लागला. संत ज्ञानेश्वरांना 9,500 ओव्या लिहिल्या. कोणी शेणाने मारलं, कोणी चिखलाने मारलं, कोणी भिक्षा दिली नाही. संत जगद्गुरु तुकोबाराय लोकांनी 4,500 ओव्यांचा गाथा पाण्यात बुडवला. तुम्ही आम्ही माणसं आहेत, आपल्याला तर संघर्ष करावा लागेल. आणि सगळ्यांनी माणसांनी असं आज एकत्र आले, आपलं मत सगळ्यांनी मांडलं. आणि त्याच्यामध्ये सांगायचा अजून एक विषय, ही संघटना उभं राहणं म्हणजे महत्वाचा विषय होता. आज महाराष्ट्रात कोणीच या विषयावरती आवाज उठवला नव्हता. प्रत्येकाला ह्या वळणावर, ह्या मोडवरती येऊन जावं लागलं होतं. आजपर्यंत बऱ्याच सगळ्यांच्या बाबतीत हे गोष्टी घडलेल्या आहेत. एका माणसाने हा आवाज उठवला, तात्याने आवाज उठवला, मी थोडंसं मागच बसलो होतो. मला वाटायचं आता हे सगळ्यात कसं बोलणं, काय गोष्टी. तर त्याच्यामध्ये मी सांगू का, आता ह्याच्यामध्ये तुमचं आमचं कुस्तीचं जे क्षेत्र आहे वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं. नामदेव महाराज शास्त्री आणि 1000 वर्षानंतर एक चांगला वक्ता तयार व्हायला इतका वेळ लागतो. 1000 वर्ष असे इंदुरीकर महाराज नामदेव शास्त्रींबद्दल बोलताना सांगतायत ती फक्त त्याच माणसाला शोभतं, त्याच माणसाने, त्याच माणसाची ताकद आहे, त्याच माणसाने त्या गादीवर उभा राहून त्याची ती ताकद आहे. अशी सगळी माणसं आहेत.
आणि ह्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एकमेकांच्या हाताला धरून चालतंय. कोण दुबईला जाते, कोण प्रवचन करून येते, कोण कीर्तन करून येते, हे एकमेकांना बांधतायत. आणि आपण सध्या ज्या पद्धतीने बाकीचे सगळे येडेगबड्यांचा एकट संच झालाय, संघटना झाली आणि आपण शाने एका बाजूला गेलेलो आहे. खरं तर ह्या माध्यमातून आपण एकत्र आलोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आभार मानायचं म्हणजे की तुम्ही एकत्र आलोत आणि ही खऱ्या अर्थाने ही कुस्ती नुसतं आपण मार्केटिंगच बघितलं, पण या माणसांनी कुस्तीला जीवनदान दिलं, कुस्ती या क्षेत्राला वाढवलं, फुलवलं. अण्णांनी कुस्ती मोकी केली, अण्णांनी कुस्ती बोलकी केली, मुख्य कुस्ती बोलकी केली. पण एखादा माणूस बोलतोय पण तो जिवंत नसला तर काय बोलायचं आहे. पण त्या माणसाला जीव असेल तर तो माणूस बोलणार आहे. अण्णांनी कुस्ती बोलकी केली, पण ह्या माणसांनी ही कुस्ती जिवंत ठेवली. अशी सगळी माणसं आणि आज सगळे एकत्र आले. मी सगळ्यांचं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सगळे फोटोग्राफर या सगळे आसोले सर, दादा या सगळे आसोले सर या. आम्ही निवेदक नाही हो. क्रॉस उभं राहावं थोडं. क्रॉस उभं असं कसं बल्ब लावायचं का बघा. संपा